मंडळी, भारताच्या लोकसंख्येच्या 50%हून अधिक म्हणजे 80 करोडपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरत आहेत. सरासरी 6 तास 49 मिनिटं प्रत्येक व्यक्ती दिवसाला इंटरनेट वापरते, ज्याच्यामध्ये 96% हातभार हा आपल्या मोबाईल फोनचा आहे. एका रिसर्चनुसार मार्च 2014 मध्ये भारतीय नागरिक 260 MB इंटरनेट पर मंथ प्रति महिना वापरत होता. मार्च 2024 मध्ये 20 GB अधिक डेटा प्रति महिना आपण वापरत आहोत. म्हणजे दिवसातल्या 24 तासापैकी 6 ते 7 तास आपण फोनवर अथवा कम्प्युटरवर स्क्रोल करत बसलोय. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये आपला जो कामाचा भाग आहे, कामाचा वेळ आहे, तोही येतोच. पण EYने केलेल्या एका रिसर्च स्टडीने आपल्याला सांगितलेलं आहे की सरासरी भारतीय दिवसाला 5 तास फोनवर सोशल मीडिया, गेमिंग किंवा अवांतर ॲक्टिव्हिटी करण्यात घालवत असतो. या सगळ्या गदारोळामध्ये जेव्हा मी प्रश्न विचारतो की तुम्ही काय वाचताय, इथे बसून सुद्धा विचारतो कधी मी की तुम्ही काय वाचताय, तेव्हा बरेचदा उत्तर सारखंच असतं की मी शाळेत असताना खूप काही वाचायचो, आजकाल फार वाचणं होत नाहीये, पण मला वाचायची खूप इच्छा आहे. माझंही स्वतःचं काहीसं तसंच आहे. जेव्हा मी वाचायला बसतो तेव्हा 5 मिनिटं वाचून होतंय ना होतंय तोपर्यंत मला फोनवर काहीतरी नोटिफिकेशन येतं, मी फोन उचलतो आणि स्क्रोल करायला सुरुवात करतो. म्हणजे याचा अर्थ मला वाचायचं नाहीये असा नाहीये, पण माझा मेंदू सतत धावत असल्यामुळे तो 2 मिनिटं थांबून संथ गतीने काहीतरी करण्यास विसरलाय. म्हणजे तुम्ही आळशी आहात का? असं नाही, तुमचा मेंदू ओव्हर स्टिम्युलेटेड आहे. आपण त्याला सतत स्क्रोलिंगची आणि फोन तपासायची सवय लावली. आता वाचन म्हटलं तर आपल्याला काय खूप सारं वाचून कुठे लेक्चर द्यायला जायचं नाही आहे किंवा बका एखाद्या पुस्तकाची पानं देखील खायची नाही आहेत. मला वाचायला आवडतं, त्याने माझ्या विचारात भर पडते आणि मी नित्यनियमाने वाचतो. एवढं सुद्धा आपल्याला करता आलं तरी ते कमाल आहे. तर जर का मी तुम्हाला सांगितलं की आपण एका छोट्या कृतीतून हे वाचन साध्य करू शकतो, एकदम बेसिक, तर 5 पानी रुटीन. रोज रात्री ब्रश केल्यानंतर आपला फोन अतिप्रचंड अंतरावर नेऊन ठेवायचा, एक पुस्तक उचलायचं आणि त्याची मोजून 5 पानं वाचायची. 5च पानं. मोठ्या कादंबऱ्या पूर्ण करायचा लोड नाही आहे, आज एवढे चॅप्टर्स वाचले ह्याचा काही लोड नाही आहे. फक्त 5 पानं ॲट अ टाईम. समजा गोडी लागली आणि 5ची 10 झाली तर बेस्ट, पण आवडलं म्हणून घेतलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांच्या थप्पीचं ओझं घ्यायचं नाही आहे. फक्त 5 पानं ॲट अ टाईम. ह्याच्यात अजून काहीतरी इंटरेस्टिंग तुम्हाला वाचायला हवं असेल, मराठीतनं वाचायला हवं असेल, तर वायफळ पत्रव्यवहाराला पण तुम्ही रुजू होऊ शकता, कारण ह्याच्यातनं आपण मराठीतनं तुम्हाला ईमेल स्वरूपात पत्र पाठवतो, त्यामुळे त्याच्याद्वारे सुद्धा तुमचं थोडं वाचन होत राहील. ह्या सगळ्यातून आपल्याला आपल्या मेंदूला पुन्हा आठवण करून द्यायची की फोनपासून दूर शांतपणे वाचत आपल्या डोक्यात विश्व तयार करणं म्हणजे काय असतं, त्याच्याने जागृत होणाऱ्या भावना म्हणजे काय, त्याच्याने जागृत होणाऱ्या कल्पना कशा असतात, हे सगळं पडताळून पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी ही आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत. म्हणजे आपली जी एक्सक्लुझिव्ह वायफळ क्लब मेंबरशिप आहे, ज्याच्यामध्ये आपण दर आठवड्याला ऑडिओ नोट्स पाठवत असतो, 2 डिजिटल अंक पाठवतो महिन्याला, आणि महिन्यातनं एकदा एक ऑनलाईन लाईव्ह गप्पांचं सेशन असतं. ते जे आत्ताच जे सेशन होऊन गेलं ना, त्याच्यामध्ये वाचन आणि आपल्याला सगळ्यांना कसं वाचायचं आहे पण वाचन होत नाही आहे ह्याच्याबद्दल आमचं खूप सारं डिस्कशन झालं आणि त्याच्याच धर्तीवर ही आजची व्हिडिओ आपण तयार केली. आणि वायफळ क्लबमध्ये पुन्हा एकदा वाचण्यासाठी सुद्धा नवीन ॲक्टिव्हिटीज आपण लॉन्च केलेल्या आहेत. 5 पानी रुटीन ही कल्पना आत्ता आपण ह्या व्हिडिओत डिस्कस करतोच आहे, पण त्याला पूरक अशा काही ॲक्टिव्हिटीज आपण क्लब मेंबर्स बरोबर सुद्धा करतोय. तर तुम्हाला त्याचा भाग व्हायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक टाकले, तिकडे जाऊन अधिक माहिती तुम्हाला मिळेल. आणि हा वायफळचा एक्सक्लुझिव्ह क्लब तुम्हाला जॉईन करावासा वाटला तर नक्की करा, तिकडे तुम्हाला भेटायला आम्ही खूप उत्सुक आहोत. तर मंडळी, या पूर्ण धकाधकीच्या जीवनात वाचन करणे किंवा वाचक होणे हे चॅलेंजिंग नाही आहे, पण आयुष्यात वाचनासाठी जागा निर्माण करणे ही खरी कसोटी आहे. म्हणूनच हा आजचा व्हिडिओ बनवायचा घाट आपण इथे घातलेला आहे आणि आय होप तुम्हाला ह्याच्यातनं काहीतरी नवीन शिकायला मिळालेलं आहे. तुम्ही सध्या कोणतं पुस्तक वाचताय ते खालती कॉमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेली आहेत. वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि तुम्हाला आम्ही पुढच्या भागात लवकरच भेटू. धन्यवाद.